दत्ताभाऊ, हा. मला तुमच्याशी जरा तारखांबद्दल बोलायचं आहे. हो का चाललीच लेखाकडे अमेरिकेला? नाही रे, मग? अमेरिकेला कुठे जाते, पण हे आउटडोर वगैरे ठरणार असेल तर वेळेवर सांगा आम्हाला. नाही तर हिरो हिरोईनच्या डेट्स घ्याल तुम्ही आणि आम्ही साईड आर्टिस्ट राहू बाजूला. नाही तर आयत्या वेळेला गाड्यात कोंबून द्याल आम्हाला, म्हणजे मुळात नेणार असले तर. हो रश्मीताई, असं काही नाहीये. जे काय ठरणार आहे ते आज उद्यामध्येच फायनल करू आपण. हा बरं दत्ता भाऊ, मगाशी ते लोकेशन फायनल झालं ना? हो, अगदी उत्तम लोकेशन मिळालेलं आहे. आता एकदा तारखा कन्फर्म झाल्या की मग बुकिंगही कन्फर्म करून टाकेन. स्टडफार्म आहे ना तिकडे? स्टडफार्म कळलं का? स्टडफार्म म्हणजे विराज, तुला सांगतो काय धमाल सीन बना काय असेल. लक्ष्मी अशी एकटी उभी आहे हिरव्या मोठ्या मैदानावर आणि हिरो एके तिकडनं घोड्यावरून येतोय. एके मला एक शंका आहे, तुझं प्रेम नक्की घोड्यावर आहे का जयमालावर आहे? सारखं आपलं घोडा घोडा चाललंय तुझं. बस काय भाई, आता एवढी घोडेस्वारी शिकलोय त्याचा फायदा नको व्हायला? बघ काय सीन दिसेल. हा. बरं विराज, लोकेशन कसं आहे? सर नवं लोकेशन आहे. म्हणजे लोकांनी कधी बघितलं असेल असं वाटत नाही मला. अहो दत्ताभाऊ, फोटो दाखवा ना एके सरांना. हो सर. दत्ता भाऊ कमाल करते. केबिन मध्ये बघितलं ना मी. अरे हो. आपल्या हिरोईनला दाखवा. हा ये, लक्ष्मी या, मॅडम. बघ, मस्त आहे लोकेशन. बघ हे कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. नाही नाही मॅडम, शक्यच नाही, कारण तिथे फारशी शूटिंगच झालेली नाहीयेत. हा, एक दोन ऍड फिल्मचं शूटिंग मात्र तिकडे झालेलं आहे. स्वप्नात पाहिलंस? काय नाव काय आहे या रिसॉर्टचं? लव्हर्स पॅराडाईज. वाह, लवर्स पॅराडाईज. जोरदार होणार. काही काही वेळेला बायकांनी ठणकावून सांगावं, त्याच्याशिवाय नवरे ऐकतच नाहीत. नशीब म्हातारपणी का होईना पटलंय हे. आतापर्यंत सगळं तुमचंच ऐकत आलोय मी. हो, उगाच अन्नावर बसून काहीतरी बोलू नका. तुम्ही असे होतात ना म्हणून आपला लेक असा झालाय आणि त्याचा त्रास आपल्या सुनेला होतोय. अरे भाई पॅन. ऐसे या आज फारच बरं नाही का वाटत आहे? जरा खोकला त्रास देतोय. या बसा, पाणी आणते मी. राईट ऑफ कॅमेरा एक्झिट. कंटिन्यू. चहा देऊ, बरं वाटेल. बस. खूप फरक पडला. कसला? तुझ्यामुळे रावसाहेबांमध्ये खूप फरक पडलाय. खरंच राई, मी मुद्दाम असं काहीच करत नाहीये. पण त्यांना दिसतंय ना, तुझं वागणं, तुझं वावरणं. घरावरून बाईचा हात फिरतोय हे दिसतंय त्याला. आणि कुणी कितीही दाखवलं ना जयमाला, तरी पुरुषांना घर हे घरासारखंच आवडतं. घरच्या लक्ष्मीनं जीव ओतलेलं, सगळं नोकरांनी आवरलेलं घर चकचकीत दिसतं, पण प्रेमळ नाही दिसत ना.
म्हणून आता मला माझं घर हसताना खेळताना फुलताना बघायचं. म्हणजे म्हणजे आता या घरात पाळणा हालायला हवा. अगं लाजतेस काय अशी? बघ माझ्याकडे. प्रत्येक बाईच्या आयुष्यामध्ये असं वळण येतं आणि यायलाच हवं जयमाला. माझी इच्छा आता तूच पूर्ण करू शकतेस. तेव्हा आता रावसाहेबांबरोबर वेळ घालव, त्यांचं मन समजून घे, बोल त्यांच्याशी. पण आईसाहेब रावसाहेब घरी असतात कुठे? म्हणूनच मी असं ठरवले की तुम्हाला दोघांना एकांत द्यायचा. खरंय तुझं जयमाला. रावसाहेब इथे असले ना की त्यांचं सगळं लक्ष कामात असतं. म्हणून तुम्ही दोघ जण आता 2 दिवस कुठेतरी जाऊन या बरं. अय्या दोघंच? हो, जा आणि लवकरात लवकर मला गोड बातमी द्या. इश्श, अगं, अलीबाई 4 होल्ड. रश्मिताई होल्ड. Got it! Superb! Superb, रश्मिताई. वा Superb. वा वा, लक्ष्मी, गुड क्या सीन. बात आहे. Thank मस्त you. झालं सीन. झाला ना? मस्त मस्त. ओके. ए सीन दे रे. वा वा. हा, हा. रश्मिताई, हा. केमिस्ट्री जुळते तुमची. हा अरे आमची केमिस्ट्री जुळून काय उपयोग आहे? यांची केमिस्ट्री जमवा आता. रश्मीबाई, माझ्या समोर एखादी भिंत आणून उभी केलीस ना तरी माझी तिच्याशी केमिस्ट्री जमेल. बाय, वो सब इधर होना चाहिए, इधर. बघूया. आता आहेतच तुमचे हिट आणि हॉट सीन्स, कळेल सगळं. बघूया त्याची कृपा. पण आजकालच्या मुलींचं बरं आहे रे की नाही, म्हणजे सिरियल मधल्या मुलींचं म्हणत नाही मी, इन जनरल सगळ्याच मुलींचं. म्हणाल तेव्हा प्रायव्हसी मिळते त्या. आमच्या वेळेला कसली आली प्रायव्हसी, कसलं काय? मला कुणी कधी म्हणलं नाही तुम्ही दोघच जा, आपण सगळे जाऊया, आम्ही येतो तुमच्या बरोबर, असं म्हणायचं. पण खरं आहे ते, म्हणजे पूर्वीचे लोक बघितले ना तर असंच म्हणायचे. म्हणजे त्यांचे संस्कार तसेच होते की आपण सगळे एकत्र जाऊ वगैरे, असंच बोलायचे ते. हो. पण विराज, तसं पाहिलं ना तर मग या सगळ्या प्रकारात आई साहेबांना पण आउटडोअरला यायला पाहिजे ना, बरोबर? नाही रे, मी काय करू तिथे येऊन? हे तुला काय करायचंय? ते लेखक आणि दिग्दर्शक बघतील ना, तू गप चल ना. नाही 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 नाही, लॉजिकलच नाहीये. मुळात आईसाहेबांचंच म्हणणं आहे ना यांना एकांत मिळायला हवा. त्या कशा असतील? अरे कमॉन विराज, एवढ्या सक्सेसफुल सिरियल्स तू डिरेक्ट केल्या, तू लॉजिकच्या गोष्टी करतोय. सर, लॉजिकचा विचार केला म्हणूनच सुपर डुपर हिट सिरियल दिली. लोकांना लॉजिक दिल्याशिवाय नाही पटत काय. अरे पण तसं बघायला गेलं तर हा पण महत्वाचा मुद्दा आहे ना. त्यावेळेला कुठे मुलांना प्रायव्हसी मिळायची अशी? अरे पण मला कशाला नेतील ते एके? आई साहेबांना कशाला नेतील? एक माणसाचा खर्च नाही का वाढणार त्यांचा? हा, हीच गोष्ट जर मोठ्या आवाजात बोल म्हणजे भंडारीचा इगो दुखावला जाईल. अरे प्रकाश, फोनवर बोलत असताना कट झाला अचानक फोन. हा, मी तुला म्हणत नव्हतो का बॅटरी संपत आली, बॅटरी संपत आली. अहो बॅटरीचा काय घेऊन बसले, इथं सगळ्यात संपलाय. म्हणजे अहो तुम्ही बोलले शनिवार रविवार तुमचा काच नाही म्हणून मी आपल्या त्या रिसॉर्टच्या डेट बुक केल्या. काय केलं? डेट्स बुक केलेस तू? हा केलं होतं.